हॅलो माय डिअर फ्रेंड्स, आतापर्यंत आपण या प्लांट किंगडममध्ये 2 डिव्हिजनचा स्टडी केला. ते होते थॅलोफायटा म्हणजेच अल्गी ज्याला आपण म्हटलं आणि ब्रायोफायटा. या दोन्ही ग्रुपचे प्लांटचा आपण स्टडी केलेला आहे. या दोन्ही ग्रुपमध्ये जे प्लांट आहेत त्यांचे काय काय फीचर्स आहेत, त्याची इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय काय आहेत, हे सगळं आपण डिटेलमध्ये शिकलो. आता हे सगळं जे आहे ते प्लेलिस्टमध्ये टाकलेलं आहे. आणि तुम्हाला जर चांगल्या तऱ्हेनं बायोलॉजी शिकायचं असेल, बॉटनीबद्दल आणखीन चांगला इंटरेस्ट घ्यायचा असेल तर हे सगळे मागचे व्हिडिओ लेक्चर तुम्ही जरूर बघा. जेणेकरून मग काय होईल की तुम्हाला आणखीन प्लांटबद्दल चांगल्या तऱ्हेनं समजायला लागेल, तुम्हाला आणखीन बायोलॉजीमध्ये बॉटनीमध्ये चांगला इंटरेस्ट येईल आणि भरघोस तुम्हाला मार्क पडतील. म्हणून हे सगळे मागचे जे लेक्चर्स आहेत ते तुम्ही मिस नका करू, ते जाऊन तुम्ही जरूर बघा. आणि मग त्यामुळे काय की तुमची या पुढच्या लेक्चरची पण तुम्हाला लिंक लागेल. तर आता आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी करू तो म्हणजे आणखीन एका प्लांट ग्रुपचा, तो म्हणजे आहे टेरिडोफायटा. टेरिडोफायटा या ग्रुपमध्ये पण भरपूर सारे प्लांट आहेत. त्यांचं पण भरपूर सारं आपलं एक विशिष्ट असं फीचर्स आहे. त्यांचं पण भरपूर सारं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे, इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स आहे. ते सगळं काही आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. आता हे जे सगळे काही फीचर आहे या टेरिडोफायटाचे आपल्या बुकमध्ये तर दिलेलेच आहे आणि मी बोर्डवर सगळे काही ते लिहून काढलेले आहेत. आणि 1 बाय 1 करून आपण सगळं आपली जशी पद्धत आहे तशा टाईपने आपण हे सगळं समजून घेऊ. आणि हे तर मी तुम्हाला समजून सांगणारच आहे. त्याच्या अगोदर बघा की तुमच्याकडे जर टेक्स्टबुक वगैरे असलं तर तुम्ही हे सगळे काही याचे जे फीचर्स आहेत हे सगळे फीचर जे आहेत ते वाचून काढा चांगल्या तऱ्हेनं. त्याचं काय मिनिंग आहे ते समजून घ्या. जिथे कुठे तुम्हाला आवश्यकता असेल तिथे तुम्ही स्वतःच्या नोट्स पण बनवत चला. तर आता आपण डायरेक्टली काय करू तर या सगळ्या हा जो डिव्हिजन आहे, हा जो आता क्रिप्टोगॅमचा हा लास्ट डिव्हिजन बाकी आहे. बरोबर. क्रिप्टोगॅम्स म्हणजे कोण आहे? क्रिप्टोगॅम्स म्हणजे असा प्लांटचा ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये त्या प्लांटला ना फुलं येत नाहीत, फळं येत नाहीत, ना फ्रूट्स येत नाहीत. तर आता अशाचा आपला लास्ट ग्रुप बाकी आहे जो आहे टेरिडोफायटा. तर टेरिडोफायटाचा आपण स्टडी केला की आपल्या 3 ग्रुपचा म्हणजे 3 डिव्हिजनचा स्टडी होऊन जातो. आणि मग आपला जे क्रिप्टोगॅम्स आहे ते पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. आणि मग नंतर आपण नेक्स्ट लेक्चरपासून फॅनेरोगॅमचा स्टडी करू. ठीक आहे. तर बघा आता हा जो वर्ड आहे टेरिडोफायटा, हा जो टेरिडोफायटा वर्ड आहे, टेरिडोफायटा वर्ड फॉर्म कसा झालेला आहे, हा एक ग्रीक वर्ड आहे बघा. तर या ग्रुपमध्ये जे प्लांट आहेत त्यांचे जे लीव्ज आहेत ते लीव्ज असे पक्ष्यांचे कसे पंख असतात तशा पक्ष्यांच्या पंखांसारखे त्यांचे लीव्ज दिसतात. खूप सुंदर बघा, या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल पक्ष्याचे जसे पंख असतात तसे सुंदर लीव्ज या प्लांटचे आहेत. म्हणून तर हे प्लांट जे आहेत हे दिसायला खूप सुंदर दिसतात, अट्रॅक्टिव्ह दिसतात. त्यामुळेच यांना ऑर्नामेंटल म्हणून पण लावलं जातं. आपल्या घराच्या बागेमध्ये वगैरे आपण त्यांना ऑर्नामेंटल म्हणून लावतो, आपली घराची बाग सुंदर दिसली पाहिजे म्हणून. ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं हा एक ग्रीक वर्ड आहे जो तयार झालेला आहे कशावरून? टेरॉन म्हणजे फीदर्स आणि फायटॉन्स मीन्स प्लांट. असे प्लांट की ज्यांचे लीव्ज जे आहे हे फीदर्ससारखे दिसतात म्हणून त्यांना नाव पडलेलं आहे टेरिडोफायटा. तर आता हा टेरिडोफायटा हा ग्रुप मोठा आहे, भरपूर सारे प्लांट या ग्रुपमध्ये आहेत. नियर अबाउट 11,000 स्पेसीज म्हणजे 11,000 प्लांट या ग्रुपमध्ये आहेत. पण आणखीन एक तुम्हाला सांगतो की हे सगळे कसे आहेत, या कोणालाही ना फुलं येत नाहीत, फळं येत नाहीत, ना फ्लावर येत नाहीत. ठीक आहे. पण तरी आपल्या ते कामाचे आहेत. तर 1 बाय 1 करून आपण त्या सगळ्यांचं फीचर समजून घेऊ. बघा की फर्स्ट फीचर काय आहे तर या प्लांटच्या ग्रुपचं ते म्हणजे इव्होल्युशनरी टेरिडोफाइट्स आर दी फर्स्ट वस्क्युलर अँड ट्रू लँड प्लांट्स. हे फर्स्ट फीचर सांगितलेलं आहे. म्हणजे काय पाहता, या ग्रुपमध्ये किती प्लांट आहेत? या ग्रुपमध्ये 11,000 एवढे प्लांट आहे. आणि त्यांचं वैशिष्ट्य काय, त्यांचं फीचर काय आहे तर या ग्रुपमध्ये जे प्लांट आहेत किंवा हे जे टेरिडोफाइट्स आहेत, या ग्रुपमध्ये जे प्लांट आहे आपण त्यांना टेरिडोफाइट्स असं म्हणतो. आणि यांचा ग्रुप काय आहे? टेरिडोफायटा. ठीक आहे. टेरिडोफायटा हे 2 वर्ड लक्षात ठेवा. तर टेरिडोफाइट्स कसे आहेत? दे आर दी फर्स्ट वस्क्युलर प्लांट्स. कसे आहेत ते? फर्स्ट वस्क्युलर प्लांट आहेत. या पृथ्वीवर तयार झालेले इव्होल्युशनच्या अकॉर्डिंग, मी तुम्हाला आधीच पण सांगितलेलं आहे की हे सगळं कसं क्लासिफिकेशन आहे, हे इव्होल्युशनच्या अकॉर्डिंग क्लासिफिकेशन आहे. या पृथ्वीवर पहिले कोणते प्लांट आले? ते या पृथ्वीवर आले सगळ्यात आधी इव्हॉल्व झाले ते मग अल्गीपासून इव्होल्युशन होत कोणता प्लांटचा ग्रुप फॉर्म झाला? तो म्हणजे ब्रायोफायटामध्ये इव्होल्युशन होत गेलं. आणि कोणते प्लांट फॉर्म झाले? ते म्हणजे टेरिडोफायटा. लक्षात आहे ना? तर असं इव्होल्युशन होत हे प्लांट तयार झालेले आहेत सगळे काही. आधी फळं फुलं बिया नसणारे प्लांट होते या पृथ्वीवरती, मग हळूहळू फळं फुलं बिया असणारे प्लांट तयार होत गेले. बघा कसं क्लासिफिकेशन चेंज होत गेलं, बघा कसं इव्होल्युशनमध्ये प्लांट चेंज होत गेले. तर हे कसे प्लांट आहेत? आपण अल्गी वगैरे बघितलं, ब्रायोफायटा पण बघितले, हे एकदम सिंपल साधे प्लांट होते है ना.
पण टेरिडोफायटाचं नाही तसं. टेरिडोफायटा या अल्गी ब्रायोफायटापेक्षा थोडेसे जास्त इव्हॉल्व झालेले आहेत, थोडेसे जास्त मोठे प्लांट आहेत ते. आणि हे कसे आहेत, हे पृथ्वीवरती फर्स्ट व्हस्क्युलर प्लांट आहेत. फर्स्ट व्हस्क्युलर प्लांट म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये व्हस्क्युलर टिश्यू प्रेझेंट आहेत. व्हस्क्युलर टिश्यू कशासाठी प्रेझेंट असतात की ते कंडक्शनसाठी प्रेझेंट असतात. व्हस्क्युलर टिश्यू कोणते आहेत मेनली बघा, मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं होतं, झायलम आणि फ्लोएम हे काय व्हस्क्युलर टिश्यू आहेत. नोट करून देतो तुम्हाला एक. बघा हे जे झायलम आणि फ्लोएम आहे हे टिश्यू आहेत, व्हस्क्युलर टिश्यू आहे. हे कंडक्शनचं काम करतात प्लांटमध्ये. प्लांटमध्ये काय कंडक्शन करतात हे, जसं की झायलम या टिश्यूचं काम असतं वॉटर आणि मिनरलचं कंडक्शन करणे, एका ठिकाणाहून वॉटर दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे, मिनरल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे. त्याचबरोबर फ्लोएम या कंडक्टिंग टिश्यूचं काय फंक्शन असतं, तर फ्लोएम काय करतात, एका ठिकाणी तयार झालेलं फूड हे दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करतात. तर अशा तऱ्हेनं या टिश्यूंना आपण काय म्हणतो, कंडक्टिंग टिश्यूज. आणि ज्या प्लांटमध्ये हे प्रेझेंट असतात त्या प्लांटला म्हटलं जातं व्हस्क्युलर प्लांट्स. काय म्हटलं जातं त्यांना, व्हस्क्युलर प्लांट्स. किंवा यांना आणखीन एक वर्ड आहे त्याला म्हटलं जातं ट्रकिओफायटा. काय म्हटलं जातं त्यांना, ट्रकिओफायटा. आणखीन एक वर्ड इंटरेस्टिंग लक्षात ठेवा, खूप जबरदस्त आहे नॉलेज बॉटनीबद्दल, प्लांटबद्दलचं. तर बघा हा जो वर्ड आहे ट्रकिओफायटा, तर कसा फॉर्म झालेला आहे, ज्या प्लांटमध्ये हे व्हस्क्युलर टिश्यू प्रेझेंट असतात झायलम आणि फ्लोएम, अशा प्लांटला काय म्हटलं जातं, अशा प्लांटला ट्रकिओफाइट्स असं म्हटलं जातं. लक्षात आलं का. आणि त्यांचा ग्रुप कोणता आहे, ट्रकिओफायटा. आणि ज्या प्लांटमध्ये हे व्हस्क्युलर टिश्यू प्रेझेंट असतात त्यांना म्हणणार आपण ट्रकिओफाइट्स. तर आणखीन हा एक वर्ड लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण गमिटोफायटा हा वर्ड शिकलो, आपण स्पोरोफायटा हा एक वर्ड शिकलो. त्याचबरोबर आणखीन हा पण एक वर्ड तुमच्या डिक्शनरीमध्ये नोट करून ठेवा, तुमच्या बायोलॉजीच्या डिक्शनरीमध्ये, तो म्हणजे ट्रकिओफायटा. ट्रकिओफायटा म्हणजे कोणते प्लांट, असे प्लांट की ज्यांच्यामध्ये व्हस्क्युलर टिश्यू प्रेझेंट आहेत. कोणते व्हस्क्युलर टिश्यू आहेत, झायलम आणि फ्लोएम हे व्हस्क्युलर टिश्यू आहेत आणि हे कंडक्शनचं काम करतात. तर लक्षात ठेवा की हे पृथ्वीवरची पहिली असे प्लांट आहेत की ज्यांच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम प्रेझेंट आहेत, व्हस्क्युलर टिश्यू प्रेझेंट आहेत. आणि हे क्रिप्टोगॅम्स या ग्रुपमधले कोणता ग्रुप, क्रिप्टोगॅम्स या ग्रुपमधले हे एकमेव असे प्लांट आहेत की ज्यांच्यामध्ये व्हस्क्युलर टिश्यू प्रेझेंट आहेत. याच्या अगोदर आपण दोन ग्रुप पाहिले है ना, एक म्हणजे थॅलोफायटा, ब्रायोफायटा. या दोन्ही ग्रुपमध्ये झायलम आणि फ्लोएम प्रेझेंट होते का, नाही, झायलम आणि फ्लोएम प्रेझेंट नव्हते. त्यांच्यामध्ये व्हस्क्युलर टिश्यू प्रेझेंट नव्हते. म्हणजे ते ट्रकिओफाइट्स म्हणणार का आपण त्यांना, ट्रकिओफाइट म्हणणार का, नाही. ते दोन्ही ग्रुप कसे होते, त्या दोन्ही ग्रुपमध्ये झायलम आणि फ्लोएम प्रेझेंट नव्हते. पण हा असा ग्रुप आहे, टेरिडोफायटा हा क्रिप्टोगॅम्स मधला असा ग्रुप आहे की ज्यांच्यामध्ये हे दोन्हीही व्हस्क्युलर टिश्यू प्रेझेंट आहेत. क्वेश्चन येतात भरपूर सारे, लक्षात ठेवा. सीटी मध्ये, नीट मध्ये क्वेश्चन येतात की कोणत्या क्रिप्टोगॅम्स मध्ये व्हस्क्युलर टिश्यू प्रेझेंट आहेत, किंवा कोणते ट्रकिओफाइट जे आहे हे कोणते टेरिडोफाइट्स हे ट्रकिओफाइट आहेत. तर लक्षात आलं का दोघांचं मिनिंग. ट्रकिओफाइट म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये हे टिश्यू प्रेझेंट असतात असे. तर टेरिडोफायटा हे प्लांट पृथ्वीवरचे असे पहिले प्लांट आहे की ज्यांच्यामध्ये हे टिश्यू प्रेझेंट आहेत. ठीक आहे, तर हा आपल्याला आता इथं मिनिंग समजलेला आहे. ठीक आहे. आणि एक बघा की आतापर्यंत आपण जे दोन प्लांटचे ग्रुप बघितले ते कंपॅरेटिव्हली स्मॉल प्लांट होते, ते जास्त ग्रो करत नव्हते. ठीक आहे. पण हे प्लांट जे आहे ते थोडेसे आकारानं मोठे आहेत, यांच्यामध्ये रूट वगैरे आहे, यांच्यामध्ये स्टेम आहे, यांच्यामध्ये लीव्ज वगैरे आहे, त्यामुळे हे थोडेसे आकाराने मोठे वाढतात. ठीक आहे. आता मोठे प्लांट म्हटलं की त्यांना मग कंडक्शनसाठी टिश्यू लागतीनच, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वॉटर न्यायला, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फूड न्यायला, कारण मोठ्या आकाराने हे प्लांट, मग त्याच्यासाठी कंडक्टिंग टिश्यू लागतील है ना. जेवढं मोठं प्लांट तेवढे जास्त कंडक्टिंग टिश्यू लागतील. छोटं प्लांट असलं तर कंडक्टिंग टिश्यूची आवश्यकताच नाही है ना. याच्या अगोदर बघितलं आपण ब्रायोफायटा छोटे आहेत, थॅलोफायटा अल्गी छोटी आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये काही हे कंडक्टिंग टिश्यू प्रेझेंट असण्याची आवश्यकता नाही, त्यांच्यामध्ये प्रेझेंट नव्हतेच हे टिश्यू. पण हे जे टेरिडोफायटा आहे हे थोडेसे मोठे आहेत, त्यांच्यामुळे यांच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम प्रेझेंट असतात है ना. साधी सिंपल गोष्ट आहे, पण निसर्गाने कशी कमाल करून ठेवलेली आहे. असं इव्हॉल्युशनमध्ये मग असे हे सगळे चेंज होत गेलेले आहेत. लक्षात ठेवा, हे सगळे इव्हॉल्युशनच्या अकॉर्डिंग समजून घेत चला. नंतर आणखीन काय पॉईंट म्हटलं यांनी की ट्रू लँड प्लांट्स म्हणजे हे कसे आहेत, हे ट्रू लँड प्लांट्स आहेत. म्हणजे जमीनवर जगणारे टेरेस्ट्रियल प्लांट म्हणतो आपण यांना, जे पहिल्यांदा सक्सेसफुली या जमीनवर जगले, सॉइलवरती जगले. कारण याच्या अगोदर आपण बघितले कोणते दोन प्लांटचे ग्रुप या पृथ्वीवर सगळ्यात आधी आलेले प्लांट कोणते होते, ते म्हणजे थॅलोफायटा किंवा अल्गी. तर अल्गी जे आहे ते जे पाण्याशिवाय जगू शकत नाही, हे बघितलं आपण आहे ना. ते ॲक्वॅटिक आहे अल्गी, कोणत्याही तरीची अल्गी असो ती ॲक्वॅटिक आहे, पाणी तिला लागतेच. त्यानंतर आपण बघितलं आणखीन ब्रायोफायटा. ब्रायोफायटा हे जरी
टेरेस्ट्रियल असले, जरी हे जमीनवरती ग्रो करत असले, तरी यांना वॉटरची आवश्यकता आहे. कशासाठी? त्यांना आवश्यकता आहे फर्टिलायझेशनसाठी, रिप्रोडक्शनसाठी यांना वॉटरची आवश्यकता आहे. म्हणजे हे बिना वॉटरशी जगू शकतात का? वॉटर तसं सगळ्या प्लांटला लागणार आहे, पण रिप्रोडक्शन वगैरेसाठी वॉटर हे टेरिडोफायटाला लागते. म्हणून ब्रायोफायटा जे आहेत ते जरी ते जमीनवर जगत असले, जरी ते लँडवर जगत असले, जरी ते टेरेस्ट्रियल असले, तरी त्यांना वॉटरची आवश्यकता होतीच. म्हणजे ते ट्रू टेरेस्ट्रियल नव्हते. पण या ग्रुपच्या प्लॅन्टचं तसं नाही. हे या पृथ्वीवरती पहिले असे टेरेस्ट्रियल प्लॅन्ट आहेत जे पहिले ट्रू लँड प्लॅन्ट आहेत, की ज्यांना आता रिप्रोडक्शनसाठी वॉटरची आवश्यकता नाही. ते प्युअरली फक्त जमीनवर जगू शकतात. पाण्याची आता त्यांना आवश्यकता नाही. पाणी, त्यांना पाणी लागते, जगायसाठी पाणी लागते, पण रिप्रोडक्शन वगैरेसाठी त्यांना आता वॉटरची आवश्यकता नाही. तर जमीनवर पहिल्यांदा बिना पाण्याशिवाय जमीनवर जगणारे प्लॅन्ट होते टेरिडोफायटा या ग्रुपचे. ठीक आहे, लक्षात आलं. तर हे एक फीचर समजून घ्या. त्यानंतर जर पुढचं फीचर आहे फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लॅन्ट आहे विथ अ ट्रू रूट स्टेम अँड लीव्ज. आता हे या पृथ्वीवरती पहिले असे प्लॅन्ट आहेत की ज्यांच्यामध्ये ट्रू रूट्स आहे, ट्रू स्टेम आहे, ट्रू लीव्ज आहेत, है ना. आता याच्या अगोदर बघितलं आपण की अल्गीला तर बरं रूट वगैरे काहीच नव्हतं, ना स्टेम नव्हतं, ना लीव्ज नव्हते. ब्रायोफायटाला पण ट्रू रूट्स नव्हते. रूटच्या ऐवजी ब्रायोफायटामध्ये काय होतं? रायझॉइड्स होते, है ना. रूट सारखेच कामं करत, पण ते रूट होते का? नाही, ते त्याला आपण रायझॉइड म्हटलं. त्यानंतर स्टेम सारखं ब्रायोफायटामध्ये स्ट्रक्चर होतं. त्या स्टेमच्या सारख्या स्ट्रक्चरला काय म्हटलं? कॅलॉइड असं म्हटलं आपण, है ना. ते स्टेम सारखंच काम करते, पण आपण त्याला कॅलॉइड म्हटलं. त्यानंतर या ब्रायोफायटामध्ये लीव्ज सारखे स्ट्रक्चर होते. जसे पानं असतात ना झाडाचे, तसे लीव्ज सारखे यांच्यामध्ये स्ट्रक्चर होतं. पण ते लीव्ज होते काय? खरे नाही, ते खरे लीव्ज नव्हते. अशा त्या लीव्ज सारख्या दिसणाऱ्या स्ट्रक्चरला काय म्हटलं होतं आपण? फायलॉइड. तर असं फायलॉइड, कॅलॉइड, रायझॉइड असे प्रेझेंट होते. पण ट्रू रूट्स, प्रॉपर रूट्स नव्हते, प्रॉपर स्टेम नव्हते, प्रॉपर लीव्ज नव्हते त्यांच्यामध्ये. पण हे प्लॅन्ट असे आहेत पृथ्वीवरती, हे प्लॅन्ट पृथ्वीवर असे आहेत की ज्यांच्यामध्ये ट्रू रूट्स आहे, स्टेम आहे, लीव्ज पण प्रेझेंट आहे. लक्षात आलं ना. आतापर्यंत आपण बघितलं ट्रू रूट्स नव्हते कोणत्याच प्लॅन्टमध्ये, पण ह्या ग्रुपचे जे प्लॅन्ट आहेत, टेरिडोफायटा या ग्रुपचे जे प्लॅन्ट आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला ट्रू रूट, स्टेम, लीव्ज बघायला भेटतात. ठीक आहे, हा एक पॉईंट आहे. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट काय आहे, पुढचं फीचर काय यांचं? दे हॅव अ प्रिमिटिव्ह कंडक्टिंग सिस्टम अँड दे आर ओनली क्रिप्टोगॅम्स हॅव व्हस्क्युलर टिश्यू. मी तुम्हाला आताच सांगितलं, या पृथ्वीवरती या ग्रुपमधले प्लॅन्ट पहिलेच असे प्लॅन्ट आहेत की ज्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? व्हस्क्युलर टिश्यू प्रेझेंट आहे. ठीक आहे, व्हस्क्युलर टिश्यू कोणते? झायलम आणि फ्लोएम हे प्रेझेंट, व्हस्क्युलर टिश्यू प्रेझेंट असणारे क्रिप्टोगॅम्स मधले हे पहिलेच प्लॅन्ट आहे टेरिडोफायटा. लक्षात घ्या, क्रिप्टोगॅम्स बघा इथे पण नोट केलेलं आहे. क्रिप्टोगॅम्स या ग्रुपमधले, क्रिप्टोगॅम्समध्ये 3 ग्रुप आहे ना, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. त्याच्यापैकी फक्त टेरिडोफायटामध्येच कोणते टिश्यू प्रेझेंट आहे? व्हस्क्युलर टिश्यू प्रेझेंट आहे. आणि त्यांच्यामध्ये प्रिमिटिव्ह कंडक्टिंग सिस्टम प्रेझेंट आहे. प्रिमिटिव्ह म्हणजे काय? आधी तयार झालेली, सुरुवातीला. कारण आतापर्यंत तर कोणामध्येच कंडक्टिंग टिश्यू नव्हते, है ना. झायलम फ्लोएम तर कोणामध्येच नव्हते. मग हळूहळू बिचारे यांच्यामध्ये कंडक्टिंग टिश्यू यायला लागले, झायलम आणि फ्लोएम तयार व्हायला लागले. म्हणजे मग यांची कंडक्टिंग टिश्यू कशी आहे? प्रिमिटिव्ह कंडक्टिंग टिश्यू आहे, है ना. लक्षात आलं ना. जे सुरुवातीला तयार झालेले कंडक्टिंग टिश्यू आहेत त्यांना आपण प्रिमिटिव्ह कंडक्टिंग टिश्यू म्हणतो. आणि हे या पृथ्वीवरती पहिले असे लँड प्लॅन्ट आहेत की ज्यांच्यामध्ये ज्यांच्यामध्ये की व्हस्क्युलर टिश्यू प्रेझेंट आहेत. ठीक आहे, तर हे एक फीचर आपण समजून घेतलं. आता बघा नेक्स्ट आणखी काय फीचर आहे. टेरिडोफायटा या ग्रुपमध्ये 400 जेनेरा आहे. किती? 400 जेनेरा. आणि ते त्यांच्या स्पेसीज किती आहे? 11,000 स्पेसीज, 11,000 स्पेसीज, 11,000 प्लॅन्ट जे आहेत या ग्रुपमध्ये आहेत. लक्षात ठेवा, किती सगळे प्लॅन्ट आहेत या ग्रुपमध्ये. या ग्रुपमध्ये भरपूर सारे 11,000 प्लॅन्ट आहे आणि ज्यांना 400 जेनेरामध्ये डिवाइड केलेलं आहे. जेनेरा किती आहे? 400 जेनेरा आणि स्पेसीज आहे 11,000. ठीक आहे. आता आणखीन एक पुढे इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला की हे टेरिडोफाइट जे आहे हे इव्हॉल्व कधी झाले, या पृथ्वीवर आले कधी, हे आपल्याला माहीत आहे. आता पुढे आपण 12मध्ये तुम्ही जेव्हा जाणार तेव्हा इव्हॉल्युशनचा एक चॅप्टर आहे, तर ते इव्हॉल्युशनमध्ये सगळं सांगितलेलं आहे की पृथ्वी कशी तयार झाली, या पृथ्वीवरती कसे ऑर्गॅनिझम फॉर्म झाले, याच्याबद्दल सगळं इन्फॉर्मेशन आहे. मला वाटते याच्या अगोदर 10व्या वर्गात पण तुम्हाला हे सगळं होतं. पुढे 12व्या वर्गामध्ये डिटेलमध्ये आहे. तर बघा आपल्या पृथ्वीवरती इव्हॉल्युशनमुळेच हे सगळं जीवन तयार झालेलं आहे. इव्हॉल्युशन होत होत प्लॅन्ट तयार झाले, इव्हॉल्युशनमुळेच ॲनिमल तयार झाले. ठीक आहे, पहिले इव्हॉल्युशनमध्ये सिम्पल ॲनिमल होते, मग आता कॉम्प्लेक्स ॲनिमल फॉर्म झाले. सुरुवातीला एक सिम्पल प्लॅन्ट होते, मग नंतर इव्हॉल्युशन होत होत मोठे प्लॅन्ट तयार झाले, है ना. तर
टेरिडोफाईट अल्गी वगैरे ते सुरुवातीला तयार झाले आणि मग नंतर ब्रायोफायटा तयार झाले है ना. मग नंतर आणखीन हळूहळू असा टाइम लोटत गेला, काळ लोटत गेला. मग नंतर आणखीन एक प्लॅन्टचा ग्रुप तयार झाला. कोणता होता? टेरिडोफायटा. पृथ्वीवर सगळ्यात आधी थॅलोफायटा अल्गी तयार झाली, ब्रायोफायटा तयार झाली, नंतर टेरिडोफायटा तयार झाले. टेरिडोफायटा तयार होण्याचा काळ कोणता आहे त्यांनी सांगितलेला आहे, तो म्हणजे लेट पॅलिओझॉइक एरा. कोणत्या एरामध्ये? जसे आता ही जिओलॉजिकल स्केल आहे, पृथ्वीची एक आपली जिओलॉजिकल स्केल आहे, म्हणजे कधी काय काय इव्हॉल्व्ह झाले पृथ्वीवर हे सांगणारी ही एक स्केल आहे, हे एक मीटर आहे. आणि या मीटरच्या अकॉर्डिंग टेरिडोफायटा हे कधी इव्हॉल्व्ह झाले? टेरिडोफायटा इव्हॉल्व्ह झाले लेट पॅलिओझॉइक एरामध्ये. लक्षात ठेवा, क्वेश्चन येऊ शकतो. लेट पॅलिओझॉइक एरामध्ये हे टेरिडोफाइट्स तयार झालेले आहेत किंवा इव्हॉल्व्ह झालेले आहेत. जसे आता हे एरा वेगळे वेगळे आहेत, जसं इथे दिलेला आहे पॅलिओझॉइक एरा, मेसोझॉइक एरा, त्यानंतर आहे डायनासॉरचा एक एरा वगैरे, असे असे वेगळे वेगळे एरा आहेत हे जिओलॉजिकल टाइम स्केलचे. तर कोणत्या या एरामध्ये हे इव्हॉल्व्ह झालेले आहेत टेरिडोफाइट्स? ते म्हणजे पॅलिओझॉइक एरामध्ये. तर ते एवढं लक्षात ठेवा, खूप इंटरेस्टिंग आहे. सगळं काही इव्हॉल्युशनच्या अकॉर्डिंग लक्षात ठेवायचं आपल्याला. आता नेक्स्ट आणखी काय फीचर आहे यांचं? आता बघा पुढचं फीचर आहे प्लांट कन्सिस्ट ऑफ पिनेट लीव्स. आता पिनेट म्हणजे काय? तर फिदर लाईक लीव्स. आता मी तर तुम्हाला सांगितलं या ग्रुपमध्ये 11,000 प्लांट आहेत आणि त्यांची लीव्स कशा आहे? फिदर लाईक. पक्ष्यांचे जसे पंख असतात तशा त्या पक्षाच्या पंखांसारख्या जी लीव्ज आहेत खूप सुंदर दिसतात. तर पिनेट लीव्ज म्हणजे काय? तर हे या डायग्राममध्ये बघा पिनेट लीव्ज कसं असते. त्यानंतर बघा पुढे आणखीन काही स्मॉल लीव्ज आहेत. त्या स्मॉल लीव्जला काही काही प्लांटमध्ये स्मॉल लीव्ज आहेत, त्या स्मॉल लीव्जला म्हटलं मायक्रोफिल्स. काय म्हणतात? स्मॉल लीव्जला मायक्रोफिल्स. मायक्रो म्हणजे सूक्ष्म, फिल्स म्हणजे काय? लीव्ज. तर छोटे छोटे लीव्ज ज्या प्लांटमध्ये आहेत त्यांना मायक्रोफिल्स असं म्हटलं. आणि कोणामध्ये मायक्रोफिल्स बघायला भेटतात? सिलॅजिनेला. बघा हे परत एक डायग्राम बघा सिलॅजिनेलाची. त्यानंतर आणखी काही काही लीव्ज मोठे आहेत. मायक्रो लीव्ज कुठे बघायला भेटले? सिलॅजिनेलामध्ये. काही काही लीव्ज मोठे आहेत त्यांना आपण मॅक्रोफिल्स असं म्हणतो. या लार्ज लीव्जला काय म्हटलं? मॅक्रोफिल्स. आणि कोणामध्ये बघायला भेटतात मॅक्रोफिल्स? हे म्हणजे नेफ्रोलेपिस आणि लेफ्रोलेपिस किंवा फॉर्नमध्ये आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे, लक्षात आलं. काही काही टेरिडोफाईटमध्ये स्मॉल लीव्ज आहेत त्यांना मायक्रोफिल्स म्हणतात. काही टेरिडोफाईट्समध्ये लार्ज लीव्ज आहेत त्यांना आपण मॅक्रोफिल्स असं म्हणतो. ठीक आहे, लक्षात आलं. तर आता नेक्स्ट आणखीन याचं फीचर आता हॅबिट. हे टेरिडोफाईट आपल्याला कुठे दिसतात? आपण बघितलं की प्रत्येक प्लांट वेगळ्या वेगळ्या हॅबिटमध्ये आपल्याला दिसतो. जसं अल्गी असेल तर ते ॲक्वॅटिक हॅबिटाटची आहे, पाण्याची अल्गी दिसत नाही. ब्रायोफायटा या ग्रुपमधले प्लांट आपल्याला पाण्यात पण दिसतात, जमिनीवर पण दिसतात है ना. पण टेरेस्ट्रियलचं कसं? आपल्या टेरिडोफायटा हे प्लांट आपल्याला कुठे दिसतात? जमिनीवर आपल्या या पृथ्वीवरती कुठे आहेत हे प्रेझेंट? तर यांचं हॅबिट काय आहेत? तर बघा हे जे आहे हे ग्रो करतात इन मॉइस्ट अँड शॅडी प्लेसेस. कुठे? मॉइस्ट, जिथे ओलसर जमीन आहे, ओलसर जागा आहे, अशा ठिकाणी ती ग्रो करतात. त्याचबरोबर शॅडी प्लेसेस. शॅडी म्हणजे काय? सावली जिथे आहे अशा ठिकाणी ते ग्रो करतात. त्याचबरोबर सम आर ॲक्वॅटिक. काही काही तर टेरिडोफाईट हे ॲक्वॅटिक आहेत, पाण्यामध्ये पण जगतात. यांना सावली लागते, यांना मॉइस्ट सॉईल लागते. त्याचबरोबर काही काही तर टेरिडोफाईट असे आहेत की जे ॲक्वॅटिक आहेत, पाण्यामध्ये पण ते राहतात. कोणते आहेत ॲक्वॅटिक? ॲझोला, मार्सिलिया. हे जे प्लांट आहेत हे कसे आहेत? हे ॲक्वॅटिक आहे, पाण्यामध्ये आपल्याला सापडतात. त्याचबरोबर झिरोफायटिक पण काही टेरिडोफाईट आहेत. झिरोफायटिक म्हणजे काय? असे प्लांट की जे वाळवंटात वगैरे सुकलेल्या जमिनीवर राहतात, अशांना आपण झिरोफायटिक म्हणतो एरिड रिजनमध्ये. आणि कोण आहे? याचं एक्झाम्पल काय आहे? इक्विसेटम. काही काही जे टेरिडोफाईट आहेत ते इपिफायटिक म्हणून पण जगतात, म्हणजे दुसऱ्या प्लांटवर पण जगतात. ठीक आहे, हे सेपरेट सेपरेट तर जगतातच, पण दुसऱ्या प्लांटवर पण हे जगतात. तर त्याला इपिफायटिक असं म्हणतात. दुसऱ्या प्लांटवर आसरा घेऊन जगणे इपिफायटिक. याचं मिनिंग आपण आधी पण समजून घेतलेलं आहे. इपिफायटिक. आता एक्झाम्पल काय? लायकोपोडियम. लायकोपोडियम हे जे प्लांट आहे हे इपिफायटिक प्लांट म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण याचे फीचर समजून घेतले. त्यानंतर आणखीन नेक्स्ट फीचर काय? शोज हेटेरोमॉर्फिक. आता या ग्रुपमधले प्लांट काय शो करतात? या ग्रुपमधले प्लांट शो करतात हेटेरोमॉर्फिक अल्टरेशन ऑफ जनरेशन, दॅट इज स्पोरोफायटिक आणि गमिटोफायटिक. आता प्लॅन्टच्या लाईफ सायकलमध्ये 2 स्टेजेस असतात, एक स्पोरोफायटिक स्टेज आणि गमिटोफायटिक स्टेज. याच्याबद्दल आपण आधी पण समजून घेतलेलं आहे. यांच्यामध्ये पण तसंच आहे. यांच्या आयुष्यामध्ये 2 स्टेज आहेत, ते अल्टरनेटली चेंज होत असतात. कोणत्या? ते अल्टरनेटली चेंज होणारा स्टेज स्पोरोफायटिक स्टेज आणि गमिटोफायटिक स्टेज. स्पोरोफायटिक स्टेज म्हणजे हे प्लांट जेव्हा स्पोर तयार करेल तेव्हा आपण त्याला स्पोरोफायटिक म्हणणार. जेव्हा ते प्लांट गमिट फॉर्म करते तेव्हा त्या प्लांटच्या पार्टला आपण गमिटोफायटिक पार्ट असं म्हणतो. लक्षात आलं. आता बघा पुढे दिलेला आहे हा जो स्पोरोफायटिक जो स्टेज आहे यांच्या लाईफमधली ती कशी आहे? स्पोरोफायटिक स्टेज कशी आहे? तर ती डायप्लॉइड आहे, डॉमिनंट आहे, ऑटोट्रॉपिक आहे अँड इंडिपेंडंट आहे.
कशी आहे, काय काय सांगितलं स्पोरोफायटिकचं बघा. आता मी तुम्हाला इथे थोडं नोट करून देतो की बघा यांच्या आयुष्यात कसं अल्टरेशन ऑफ जनरेशन, म्हणजे स्पोरोफायटिक स्टेज येणार, त्याच्यानंतर गमिटोफायटिक स्टेज येणार. दोन्ही स्टेज आपल्याला या प्लॅन्टच्या लाईफमध्ये बघायला भेटतात टेरिडोफायटामध्ये. फॉर एक्झाम्पल हा एक टेरिडोफायटा या ग्रुपमधला हा एक प्लॅन्ट आहे, ठीक आहे. हा प्लॅन्ट आहे एक टेरिडोफायटा या ग्रुपमधला. आणि या प्लॅन्टच्या या बॉडीला काय म्हटलं आपण, या बॉडीला म्हटलं आपण स्पोरोफायटिक बॉडी किंवा याला स्पोरोफाईट असं म्हटलं. का बरं याला स्पोरोफाईट आपण म्हटलं, या प्लॅन्टला स्पोरोफाईट यासाठी म्हटलं की कारण हा प्लॅन्ट काय तयार करतो, स्पोर फॉर्म करणार, म्हणून याला स्पोरोफायटिक असं म्हटलं. मग आता हे जे प्लॅन्ट बॉडी आहे ज्याला आपण स्पोरोफायटिक म्हटलं, हे कशी आहे, तर यांनी सांगितलेलं आहे ही प्लॅन्ट बॉडी कशी आहे. ही प्लॅन्ट बॉडी जी आहे ही डायप्लॉइड आहे, म्हणजे यांच्यामध्ये या प्लॅन्टमध्ये ज्या सेल आहेत त्या सेलमध्ये 2 क्रोमोझोमचे सेट आहेत, ठीक आहे. 2 क्रोमोझोमचे सेट असले म्हणजे आपण काय म्हणतो, त्यांना म्हणतो आपण डायप्लॉइड है ना. एकच सिंगल सेट असला क्रोमोझोमचा आपण त्याला हॅप्लॉइड म्हणतो. पण यांची जी प्लॅन्ट बॉडी आहे ज्याला आपण स्पोरोफाईट म्हटलं, ती कशी आहे, ती आहे डायप्लॉइड, 2 क्रोमोझोमचे सेट आहेत. त्याचबरोबर आणखीन काय म्हटलं, डॉमिनंट आहे, ती कशी आहे, डॉमिनंट आहे. त्याचबरोबर आणखी ऑटोट्रॉपिक आहे. हे जे प्लॅन्ट बॉडी आहे ही ऑटोट्रॉपिक आहे, हे हिरवी आहे, याला पानं वगैरे आहेत, हे स्वतःचं फूड स्वतःच तयार करते. जरी याला आपण स्पोरोफायटिक नाव दिलेलं असलं तरी ही ऑटोट्रॉपिक आहे, ठीक आहे. हे ऑटोट्रॉपिक आहे, स्वतःचं फूड स्वतः तयार करते. त्याचबरोबर अँड इंडिपेंडंट आहे. कशी आहे, इंडिपेंडंट आहे. ही बॉडी कोणावर डिपेंड नाही, जसं गमिटोफायटावर हे डिपेंड नाही ही प्लॅन्ट बॉडी. हा तर अशा तऱ्हेनं ही पूर्ण प्लॅन्ट बॉडीला काय म्हटलं, स्पोरोफायटिक, काय म्हटलं, स्पोरोफायटिक प्लॅन्ट बॉडी. आणि हे त्याचे सगळे फीचर आपण सांगितलेले आहेत, ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं की आता ही जी स्पोरोफायटिक प्लॅन्ट बॉडी आहे ही डिफरन्शिएट झालेली आहे कशामध्ये, इंटू रूट, स्टेम अँड लीव्ज. आता हे या कंप्लीट प्लॅन्ट बॉडीला काय म्हटलं आपण, स्पोरोफायटिक प्लॅन्ट बॉडी. आणि ही प्लॅन्ट बॉडी कशामध्ये डिफरन्शिएट झालेली आहे, रूट आहे याच्यामध्ये प्रॉपर, याच्यामध्ये स्टेम आहे, याच्यामध्ये लीव्ज वगैरे प्रेझेंट आहेत, समजलं का. तर यांच्यामध्ये असे लीव्ज वगैरे आहेत, यांच्यामध्ये काय यांच्यामध्ये स्टेम आहे, लीव्ज आहे आणि रूट पण प्रेझेंट आहेत. तर अशा या प्लॅन्ट बॉडीला आपण स्पोरोफायटिक प्लॅन्ट बॉडी म्हटलं, कारण ती स्पोर तयार करते. आणि याच्यानंतर याच प्लॅन्ट बॉडीमध्ये काय लागते, दुसरं गमीट लागतात, म्हणून आपण त्या प्लॅन्ट बॉडीला गमिटोफायटिक म्हणतो. तर अशा तऱ्हेनं इथे अल्टरेशन ऑफ जनरेशन आपल्याला बघायला भेटते. गमिटोफायटिक आणि स्पोरोफायटिक, गमिटोफायटिक स्पोरोफायटिक अशा दोन्ही लाईफ सायकलच्या स्टेजेस आपल्याला या प्लॅन्ट बॉडीमध्ये बघायला भेटतात, या प्लॅन्ट्समध्ये बघायला भेटतात. त्यानंतर नेक्स्ट फीचर काय आहे याच्यामधलं, प्रायमरी रूट इज शॉर्ट लिव्ड अँड सून रिप्लेस बाय ॲडव्हान्टेटियस रूट्स. आता यांच्यामध्ये एक प्रायमरी रूट येतं. प्रायमरी म्हणजे जे सगळ्यात आधी आलेलं रूट आहे त्याला आपण प्रायमरी रूट म्हणतो. आता ते प्रायमरी रूट जे आहे बघा या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल प्रायमरी रूट कसं आहे. आता हे प्रायमरी रूट जे आहे शॉर्ट लिव्ड आहे, कमी दिवसापर्यंत हे जगतं. आणि मग एकदा हे शॉर्ट लिव्ड मेलं की याची जागा कोण घेते, ॲडव्हान्टेटियस रूट. आता हे ॲडव्हान्टेटियस रूट बघा कसे आहेत, या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल खूप सारा असा रूटचा गुच्छा तयार झालेला आहे, त्याला ॲडव्हान्टेटियस रूट असं म्हटलं. तर याच्यामध्ये प्रायमरी रूट जे आहे आणि ते शॉर्ट लिव्ड आहे आणि ते प्रायमरी रूट मेलं, डेड झालं की त्याची जागा कोण घेतं, ॲडव्हान्टेटियस रूट त्यांची जागा घेतात, ठीक आहे. तर त्यानंतर आणखीन काय फीचर आहे याचं पुढचं. आता रूटबद्दल पाहिलं आपण, व्हाईल स्टेम मे बी अंडरग्राउंड ऑर एरिड. आता रूट तर आपण समजून घेतले, रूट कसे आहे, प्रायमरी रूट आहे, ते शॉर्ट लिव्ड आहे आणि त्याच्यानंतर मग ॲडव्हान्टेटियस रूट आपल्याला बघायला भेटतात. असे भरपूर सारे रूट, याला ॲडव्हान्टेटियस रूट म्हटलं. त्यानंतर आता स्टेम कसं आहे यांचं जे स्टेम आहे ते अंडरग्राउंड आहे, एक तर स्टेम जमिनीच्या आतमध्ये घुसलेलं आहे किंवा मग एरियल आहे. जमिनीच्या वर जर स्टेम असलं तर आपण त्याला एरियल स्टेम म्हणणार, जमिनीच्या आतमध्ये घुसलेलं स्टेम असलं तर आपण त्याला अंडरग्राउंड स्टेम म्हणणार. तर हे एक अजून फीचर आपण समजून घेतलं यांच्या प्लॅन्ट बॉडीचं, ठीक आहे. त्यानंतर आणखीन बघा पुढे फीचर काय आहे तर लीव्ज जे आहेत. आता बघा रूट समजून घेतले, स्टेम समजून घेतले, आता लीव्ज थर्ड. लीव्ज कसे आहेत, लीव्ज मे बी स्केली. स्केली म्हणजे काय की असे जाड सारखे लीव्ज असतात, जाड असे असतात, त्यामुळे त्याला स्केली लीव्ज असं म्हणतात. बघा या डायग्राममध्ये पण तुम्हाला दिसेल असे जाड लीव्ज आहेत, त्याला स्केली लीव्ज म्हणतात. आणि कुठे बघायला भेटतात, कोणत्या प्लॅन्टमध्ये बघायला भेटतात तुम्हाला हे स्केली लीव्ज, तर आहे इक्विसेटम. कसं आहे, इक्विसेटम. त्याचबरोबर काही टेरिडोफाईटमध्ये तुम्हाला स्केली लीव्ज बघायला भेटतात, काही टेरिडोफाईटमध्ये तुम्हाला सिंपल अँड सेसाईल लीव्ज बघायला भेटतात. त्याचं एक्झाम्पल आहे लायकोपोडियम. आता सिंपल लीव्ज असतात आणि सेसाईल म्हणजे बिना देठवाले, त्याला स्टॉक नसतं, त्याला आपण सेसाईल असं म्हणतो. तर हे कसे असतात सिंपल अँड सेसाईल लीव्ज, तर या डायग्राममध्ये परत बघा तुम्हाला दिसेल. आणि कोणामध्ये बघायला भेटतात हे सेसाईल आणि सिंपल लीव्ज, ते म्हणजे लायकोपोडियममध्ये, ठीक आहे. त्यानंतर आणखीन काही थर्ड टाईपचे आणखीन लीव्ज आहेत. काही प्लॅन्टमध्ये आणखीन तुम्हाला लार्ज लीव्ज बघायला भेटतील, लार्ज आणि पिनॅटिली कंपाऊंड लीव्ज. हे कोणामध्ये बघायला भेटतात, हे नेफ्रोलेपिस किंवा फर्नमध्ये तुम्हाला बघायला भेटतात. पिनॅटिली कंपाऊंड लीव्ज
हे कसे आहेत बघा, या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल पिनॅटिली कंपाऊंड लीव्ज आपण कशाला म्हणतो. आता हे जे सगळे लीव्ज आपण बघितले, स्टेम बघितलं, वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचं स्टेम आहे, वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे लीव्ज आहेत, वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे रूट्स आहेत. हे सगळं जे आहे आणखीन आपल्याला याच्याबद्दल डिटेलमध्ये आणखीन आपल्याला एक चॅप्टर दिलेलं आहे ज्याचं नाव आहे मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. त्याच्यामध्ये आपण आणखीन डिटेलमध्ये शिकणार त्या रूटबद्दल, स्टेमबद्दल, लीव्जबद्दल. खूप सुंदर चॅप्टर आहे तो. आपल्याला आणखीन प्लांटबद्दल खूप सारी माहिती होणार, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये आणखीन पुढे जाऊन शिकणार. तर सध्या तरी इथे एवढंच लक्षात ठेवा, पिनॅटिली कंपाऊंड लीव्ज आपण कशाला म्हणतो ते, ठीक आहे. आता त्याच्यानंतर आणखीन काय फीचर आहे याचं, की झायलम कन्सिस्ट ऑफ ओनली ट्रकिड्स. आता याच्यामध्ये जो झायलम आहे कंडक्टिंग टिश्यू, झायलम काय काम करतो, झायलम हा एक कंडक्टिंग टिश्यू आहे जो वॉटर आणि मिनरल कंडक्ट करायचं काम करतो. वॉटर आणि मिनरलला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं काम करतो. जसं हे आहे रूट, या रूटनी काय घेतलं, वॉटर घेतलं, मिनरल घेतलं. हे वॉटर आणि मिनरल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवायसाठी कोणते टिश्यू कामात पडतात, झायलम नावाचे. लक्षात आलं, झायलम. हे झायलम कशाची बनलेले आहे, झायलममध्ये आहे ओनली ट्रकिड्स. कोणत्या सेल आहेत, फक्त ट्रकिड्स आहेत. आता हे ट्रकिड्स काय आहे, कसं आहे, मी तुम्हाला सांगितलं, तो एक चॅप्टर आहे आपल्याला स्पेशल मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं डिटेल प्लांटच्या आतमध्ये काय स्ट्रक्चर आहे हे पण आपण शिकू त्याच्यामध्ये. तर सध्यापुरतं एवढं लक्षात ठेवा, झायलम कशापासून बनलेलं आहे, ट्रकिड्स पासून. अँड फ्लोएम कन्सिस्ट ऑफ ओनली सिव सेल्स. आणि फ्लोएम कशासाठी आहे, तर या प्लांटमध्ये फ्लोएम पण आहे. फ्लोएम कशासाठी, इथे तयार झालेलं फूड दुसऱ्या ठिकाणी न्यायसाठी काय फ्लोएम. आणि ते फ्लोएम कशापासून बनलेले आहे, तर फ्लोएममध्ये फक्त आपल्याला काय बघायला भेटते, सिव सेल बघायला भेटतात. आता हे सिव सेल पण कुठे असतात हे पण आपल्याला जे चॅप्टर आहे 5 नंबरचं त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आहे, आपल्याला पूर्ण त्याची ॲनाटॉमी आतलं स्ट्रक्चर दिलेलं आहे, ठीक आहे. तर इथपर्यंत आपण समजून घेतलं. बघा खूप सिंपल आहे, खूप सिंपल डिस्क्रिप्शन आहे सगळं याचं. त्यानंतर लास्ट याचं फीचर आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे सेकंडरी ग्रोथ नॉट सीन इन टेरिडोफाइट ड्यू टू द ॲब्सेंस ऑफ कॅम्बियम. आता हे जे टेरिडोफाइट आहे याच्यामध्ये आपल्याला सेकंडरी ग्रोथ बघायला भेटत नाही. टेरिडोफाइट हा थोडेसे मोठे आहेत, थॅलोफायटापेक्षा ब्रायोफायटापेक्षा थोडेसे मोठे आहेत, मोठे वाढतात, ग्रो जास्त करतात, पण एवढे मोठे वाढत नाहीत. का बरं वाढत नाहीत ते जास्त मोठे, जसे आपल्या रेग्युलर आंब्याचं झाड, वडाचं झाड वगैरे असं मोठं दिसतं झाड, अशा झाडासारखे हे का बरं वाढत नाही, कारण यांच्यामध्ये काय ॲब्सेंट आहे, यांच्यामध्ये कॅम्बियम ॲब्सेंट आहे. हे कॅम्बियम जे आहे हे रूटमध्ये, स्टेममध्ये हे कॅम्बियम टिश्यू प्रेझेंट असते. ते कॅम्बियममुळे काय आहे की ते प्लांट मोठं ग्रो करते. तर कॅम्बियम असलं तर प्लांट मोठं वाढणार, कॅम्बियम नसलं तर प्लांट छोटंच राहणार. तर हे प्लांट जास्त मोठे ग्रो करत नाही. का बरं, कारण की यांच्यामध्ये कॅम्बियम ॲब्सेंट असते, ठीक आहे. इथपर्यंत आपण समजून घेतलं. आणि याच्यामध्ये भरपूर सारे किती प्लांट आहेत, 11,000 प्लांट आहे. आणि त्याची काही एक्झाम्पल तर आपण बघितलेच, जसं की इक्विसेटमाया आयझोला, मार्सिलिया, सिलॅजिनेला वगैरे, नेफ्रोलेफिस, फर्न, हे सगळे याचे एक्झाम्पल आपल्या बुकमध्ये दिलेले. हे एक्झाम्पल पण चांगल्या तऱ्हेने लक्षात ठेवा. कधी कधी याच्यावर पण क्वेश्चन येतात की हे प्लांट कोणत्या ग्रुपची आहे म्हणून, ठीक आहे. आता जो याच्यातला लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे हा जो टेरिडोफायटा हा जो ग्रुप आहे आपला, तो या 4 डिफरंट ग्रुपमध्ये डिवाइड केलेला आहे. टेरिडोफाइट क्लासिफाईड इंटू 4 डिफरंट ग्रुप्स. कोणते कोणते 4 डिफरंट ग्रुप आहे, तर सिलोप्सिडा, लायकोप्सिडा, त्यानंतर स्पेनोप्सिडा आणि टेरोप्सिडा, असे 4 ग्रुप आहे. मी तुम्हाला एकदा नोट करून देतो आणि मग लास्टचा पॉईंट आपला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. तर अशा तऱ्हेनं आपला हा पॉईंट जो आहे आपण एंड करून टाकू. आता टेरिडोफायटा हा जो ग्रुप आहे तो 4 क्लासेसमध्ये डिवाइड केलेला आहे. याचे 4 क्लासेस कोणते आहे, या डिव्हिजनचे 4 क्लासेस आहेत ते म्हणजे सिलोप्सिडा, त्यानंतर लायकोप्सिडा, नंतर सेनोप्सिडा आणि टेरोप्सिडा. आता असे 4 क्लासेस आहे या टेरिडोफायटा या डिव्हिजनचे. तर अशा तऱ्हेने हे सगळं काही व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि ही अशी माहिती जी आहे ती जवळपास आपल्या NCERTमध्ये पण सेम आहे. म्हणजे तुमची नीटची पण सेम प्रिपरेशन या माहितीवरूनच, या इन्फॉर्मेशनवरूनच तुमची नीटची पण चांगली तयारी होऊन जाईल, ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं आपण बघितलं की या टेरिडोफायटा हे काय 4 ग्रुप आहे. याच्या अगोदर आपण हे सगळे काही फीचर समजून घेतले. नंतर या टेरिडोफायटाला या 4 ग्रुपमध्ये डिवाइड केलेलं आहे. हे साईडला जे मी लिहिलेलं आहे हे याचे एक्झाम्पल्स आहेत. जसे की सिलोप्सिडाचं एक्झाम्पल आहे, सिलोटम, लायकोप्सिडाचं एक्झाम्पल आहे, सिलॅजिनेला, हे याचे एक्झाम्पल दिलेले आहेत. आता याचा लास्ट पार्ट बाकी आहे तो म्हणजे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. आता आपण पहिल्यापासून बघितलं की अल्गीचे आपण इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स समजून घेतले, ब्रायोफायटाचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स समजून घेतले. त्यानंतर आता आपण समजून घेणार तो म्हणजे टेरिडोफायटाचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. तर टेरिडोफायटा हे तिन्ही जे ग्रुप आहेत ते ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, थॅलोफायटा, तर यांच्यामध्ये ना फुलं येत नाहीत या कोणालाच. या ग्रुपमधल्या प्लॅन्टला फुलं येत नाहीत, फळं येत नाहीत, त्याचबरोबर यांना सीड्स येत नाहीत. पण तरी हे आपल्या खूप कामाचे आहेत. काय कामाचे आहेत हे, तर बरेचसे जे ॲनिमल आहेत हे खाऊनच जगतात. बऱ्याचशा ॲनिमलचं फूड असतं ते आहे. बरेचसे ॲनिमल जे आहेत ते
या टेरिडोफायटा या ग्रुपमधल्या वनस्पतींना प्लॅन्टला खाऊन आपलं पोट भरतात. त्याचबरोबर आणखीन हे काय काम करतात, हे सॉईल बाइंडर म्हणून काम करतात. कारण हे जे प्लॅन्ट आहेत टेरिडोफायटा या ग्रुपमधले हे खूप पूर्ण जमीनभर पसरलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी आहेत हे प्रेझेंट. आणि मग हे काय करतात, मातीला सॉईल पार्टिकल जे आहे ना, मातीचे पार्टिकल्स त्यांना बाइंड करून ठेवतात, त्यांना पकडून ठेवतात. त्यामुळे जर जोरात पाऊस वगैरे आला तर ती माती वाहून जात नाही. त्यामुळे सॉईल बाइंडर म्हणून काम करतात. म्हणजे सॉईलचं इरोजन जे आहे ते स्टॉप करतात, थांबवतात. म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो मातीची धूप होणे. ते मातीची धूप होऊ देत नाहीत हे प्लॅन्ट, आहे ना. तर असं याचं हे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे. आणखीन बघा की या प्लॅन्टमध्ये फळं फुलं वगैरे काही लागत नाही, पण आपल्याला तरीही कामाचे आहे. यांच्यापासून वेगळ्या वेगळ्या मेडिसिन तयार केल्या जातात. म्हणून हे प्लॅन्ट जे मेडिसिनल यूजसाठी कामात पडतात. वेगळ्या वेगळ्या आयुर्वेदामध्ये त्याच्या मेडिसिन तयार केल्या जातात, ठीक आहे. त्यानंतरला आणखीन हे प्लॅन्ट जे आहे खूप सुंदर दिसायला, तुम्हाला सांगितलं यांचे जे लीव्ज आहेत ते पक्ष्यांच्या अशा पंखासारखे आपल्याला दिसतात. त्यामुळे हे जे प्लॅन्ट आहे हे ऑर्नामेंटल म्हणून यूज केल्या जातात. हे वेगळ्या वेगळ्या बागेमध्ये, गार्डन्समध्ये हे प्लॅन्ट ऑर्नामेंटल म्हणून यूज केल्या जातात. तर हे होतं याचं सगळं इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स. तर आता अशा तऱ्हेनं आपला हा ग्रुप जो आहे टेरिडोफायटा हा डिव्हिजन हा कंप्लीट केलेला आहे. चांगल्या तऱ्हेनं व्यवस्थित अभ्यास करा. हे तिन्ही ग्रुप आपण कंप्लीट केलेले आहे. म्हणजे आपण क्रिप्टोग्रामचा स्टडी केलेला आहे. आता याच्यावरती जर तुमच्या काही क्वेश्चन्स असतील, काही सजेशन्स असतील तर मला कमेंट करून तुम्ही जरूर सांगा. आता याच्यानंतर आपण स्टडी करू ते म्हणजे नेक्स्ट लेक्चरपासून एक नवीन सब किंगडम तो आहे फॅनेरोगॅम्सचा. म्हणजेच फॅनेरोगॅम कसे प्लॅन्ट आहे, आतापर्यंत आपण बघितलं फळं फुलं न येणारे प्लॅन्ट, आता आपण फळं फुलं बिया येणाऱ्या प्लॅन्टचा स्टडी करणार.